खास दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध. होलसेल पेक्षाही कमी किमतीत खरेदी. कांजीवरम, बनारसी, जुल्हा बँगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी. तसंच सूट व इंडो शेरवाणी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठीही खास कलेक्शन. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील 17 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रासह राज्यातील 511 केंद्रांचं आज ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळणार आहे. या शुभारंभ कार्यक्रमाचे मालगाव येथील कन्या विद्यालय येथे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत प्रक्षेपण करण्यात आलं. तर कांचनपूर येथील केपी डॉक्टर वसंतराव दादा पाटील माध्यमिक विद्यालय येथील कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या. ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचं प्रमाण कमी व्हावं तसेच ग्रामीण भागातील युवक युवतींना स्थानिक पातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आज महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पेठ, कासेगाव, वाळवा, नांद्रे, मालगाव, कांचनपूर, मांगले, वांगी, रांजणी, भाळवणी, सावळज, मणेराजुरी, उमदी, बेळूर, संख, कुंडल तसेच करगणी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सांगली, कोल्हापूरसह तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील सावळज व मणेराजुरी परिसरात सकाळी 2 तासाहून अधिक काळ विमान घिरट्या घालत होतं. मात्र कमी उंचीवरून फेऱ्या मारणाऱ्या या विमानाबाबत भागात घबराट होती तर काहींना मोठी उत्सुकता होती. गुरुवारी सकाळी सुमारे 8 ते 10 वाजेपर्यंत सावळज व मणेराजुरी परिसरात छोटे विमान घिरट्या घालत होते. पांढऱ्या रंगाचे आणि त्यावर लाल पट्टे असलेले हे विमान 8 ते 10 मिनिटांनी फेऱ्या मारत होते. त्यामुळे विमानाचा आवाज येताच आबालवृद्ध विमान पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. विमान पाहून लहान मुले आनंदित होत होती. मात्र कमी उंचीवरून अचानक विमान का फिरत असल्याने लोक भयभीत होऊन याबाबत तर्कवितर्क लावत होते. सुमारे 2 तास घिरट्या घातलेल्या या छोट्या विमानाची परिसरात चर्चा सुरू आहे. दरम्यान बुधवारी सकाळीही आटपाडी तालुक्यातही एका विमानाने घिरट्या घातल्या आहेत. ते विमान बारामती प्रशिक्षण केंद्राचे शिकाऊ विमान असल्याचे दिसून आलं होतं. त्यामुळे तेच विमान तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील सावळज व मणेराजुरी परिसरात घिरट्या घालत असावे असा अंदाज आता व्यक्त केला जातोय. जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतील तब्बल 3107 घरकुले अपूर्ण असल्याचं स्पष्ट झालंय. जत तालुक्यातील सर्वाधिक 1863 घरकुलांचा यामध्ये समावेश आहे. या घरकुलांसाठी पहिला हप्ता वर्ग करण्यात आला असला तरी कामास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे प्रलंबित कामे सुरू झाल्यास घरकुल रद्द करून निधी परत घेतला जाईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि प्रभारी प्रकल्प संचालक निखिल ओसवाल यांनी दिलाय. 5 वर्षांमध्ये 20,773 इत्यादी घरकुलांना मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत 17,664 घरकुलं पूर्ण झालेत. जिल्ह्यात अद्यापही 3,109 घरकुले अपूर्ण असल्याचं स्पष्ट झालंय. घरकुल मंजूर झालेल्या संबंधित लाभार्थींना पहिला हप्ता वर्ग करण्यात आलाय परंतु अद्यापही काम सुरू केलं नसल्याचं स्पष्ट झालंय. वाळवा तालुक्यातील कुरळप ते चिकुर्डेकडे जाणाऱ्या मार्गावर डंपरच्या धडकेत महिला ठार झाली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने सदरचा अपघात झालाय. सविता दीपक भोसले असं अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव आहे. दीपक भोसले आणि पत्नी सविता भोसले हे दोघे बुधवारी दुचाकीवरून इस्लामपूरहून चिकुर्डे गावी जात होते. दुपारी 2च्या सुमारास कुरळप फाटा ते चिकुर्डे जाणाऱ्या रोडवरील पाटील मळ्याजवळ येताच पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या सविता यांचा डंपरच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. अपघात इतका मोठा होता की सविता यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. यावेळी अपघातस्थळी डंपर चालक वाहन सोडून पसार झाला. कुरळप पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुरळप या ठिकाणी पाठवला. सविता या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. आज सकाळी दीपक भोसले पत्नी सविता हिला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधासाठी घेऊन गेले होते. औषध घेऊन घरी परत जात असताना त्यांच्यावर काळाने खाला घातला.
आगामी सण उत्सवात गुन्हेगारांच्या कृत्यावर अंकुश राहावा यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गेल्या 10 वर्षांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलन आणि आदान-प्रदान मोहीम राबवण्यात आली. खुनाचा प्रयत्न आणि गंभीर स्वरूपाची दुखापत केल्याने गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी अद्ययावत करण्यात आली. यावेळी सर्वांकडून एक माहिती भरून घेण्यात आली आहे. त्यात सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजीविकेचे साधने काय आहेत, त्यांचे मित्र कोण आहेत, सध्या कुठे आणि कोणासोबत राहण्यास आहेत यांसह मोबाईल क्रमांक, नातेवाईकांचेही मोबाईल क्रमांक घेण्यात आले. रेकॉर्डवरील या गुन्हेगारांची पुन्हा कोणताही गुन्हा करू नये तसेच कोणत्याही गुन्ह्यात सहभाग घेऊ नये याबाबत अधिकाऱ्यांनी कडक सूचना दिल्या. विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहातून जामिनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आणि बीट मार्शलने वारंवार तपासणी करून ते सध्या काय करतात, त्यांच्या वर्तनात सुधारणा होत आहे का नाही याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यास किंवा वारंवार गुन्ह्यात सहभाग आढळून आल्यास तडीपारीचा प्रस्ताव करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले. जत तालुक्यातील माडग्याळ येथे आठवडाभरात 7 लाखांची डाळिंब चोरट्यांनी लंपास केली आहे. शेतातील डाळिंबाची चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शेतकरी रात्री बागेत पहारा देतोय. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा बागायतदार शेतकऱ्यांनी दिलाय. पूर्व भागातील माडग्याळ येथील शेतकऱ्यांनी डाळिंबाची मृग बहर धरलाय. सध्या डाळिंब परिपक्व झाले. शेतकऱ्यांनी भीषण दुष्काळी परिस्थिती असताना विहीर, कूपनलिकेला असणाऱ्या पाण्यावर डाळिंब बहर धरलाय. सध्या डाळिंबाला बाजारात चांगला दर आहे. त्यातच चोरट्यांनी डाळिंब लंपास केल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. तर पांडुरंग सावंत यांचा 1.5 ते 2 टन माल, दत्तात्रय सावंत यांचा 1 टन माल, उमेश सावंत यांची 500 किलो, भानुदास सावंत यांची 700 किलो, संतोष सावंत यांचा 1 टन, मल्लिकार्जुन सोलापुरे यांचा 1 टन असा एकूण 7 लाख रुपयांची डाळिंब चोरी झालेत. राज्यातील अनेक जिल्हा परिषदेने दिवाळीत 10,000 रुपये भाऊबीज देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तकांना 10,000 रुपये बोनस अथवा भाऊबीज द्या अशी मागणी करत महाराष्ट्र आशा वर्कर्स, गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गेल्या 2 दिवसांपासून राज्यात 70,000 आशा आणि गटप्रवर्तक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यातील अनेक मागण्या राज्य पातळीवर असल्या तरी काही मागण्या जिल्हा परिषद स्तरावर आहेत. त्या मागण्या तातडीने सोडवाव्या. सक्तीने ऑनलाईनची कामे करून घेऊ नये अशी मागणी करण्यात आली. यावेळी शंकर पुजारी, सुमन पुजारी यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजाराम बापू साखर कारखान्याने महांकाली कारखाना चालवायला घेण्याचा घाट घातला. यापूर्वी जतमधील डफळे कारखाना घेतल्याने सभासदांचं नुकसान झाले. आता कवटे महांकाळचा महांकाली कारखाना घेतला जाणार आहे. महांकाली कारखान्याचा भार पुन्हा सभासदांवर पडेल. त्यामुळे सभासदांनी फेरविचार करावा असं आवाहन शरद जोशी शेतकरी संघटनेचे सहकार विभाग प्रमुख संजय कोले यांनी केले. काही वर्ष बंद राहिलेल्या आणि कर्जात बुडालेला महांकाली कारखाना 25 वर्षासाठी भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेण्याचा आणि शेअर किंमत 10,000हून 15,000 रुपये करण्याचा ठराव राजाराम बापू कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हे 2 परस्पर विरोधी ठराव आहेत. याच सभेत केंद्र सरकारने साखरेचे किमान मूल्य वाढवल्याशिवाय एफआरपीचा मेळ घालता येणार नाही असे साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. माणगंगा, आटपाडी, डफळे, जत, नागेवाडी, महांकाली हे कारखाने चुकीच्या ठिकाणी आणि परिसरात उभारले गेलेत, जिथे कच्चा माल म्हणजे ऊस पिकण्याची आणि मिळण्याची शाश्वती नाही. लाखो वर्ष जिथे दुष्काळ परिस्थिती आहे. पुढाऱ्यांनी राजकारणासाठी हे चुकीचे उद्योग उभारले. त्यात सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, कर्ज पुरवठादार संस्था, बँका आणि सरकारचे पैसे बुडालेत. कामगारही देशोधडीला लागले. अशा ठिकाणचे कारखाने फुकट चालवायला मिळाले तरी ते घेऊ नयेत अशी मागणी कोले यांनी केली आहे. सांगली प्रभाग क्रमांक 10 मधील बाल हनुमान कॉलनीमध्ये निकृष्ट दर्जाचे सभागृह बांधणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करा अशी भाजपाच्या वतीने आयुक्तांकडे मागणी करण्यात आली. याबाबतचं निवेदन भाजपाचे नेते सूरज पवार यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले. निवेदनात म्हटले की सांगली महानगरपालिका हद्दीतील बाल हनुमान कॉलनीमध्ये महापालिकेच्या फंडातून सभागृह बांधण्याचं काम सुरू आहे. या कामामध्ये स्टील चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आले. कॉन्क्रीट पण निकृष्ट दर्जाचे, सिमेंट पण कमी प्रमाणात वापरलं जातं. यामध्ये स्टील डिझाईन, कॉन्क्रीटचा ग्रेड, सभागृहाचा असलेला कार्पेट एरिया, महापालिकेकडून घेतलेला परवाना याबाबत विसंगती आहे. सदर ठिकाणी पूर्वी असलेला हॉल का पाडण्यात आला याचा खुलासा करण्यात यावा. आपण लवकरात लवकर सदर ठिकाणी खातरजमा करून काम चांगल्या दर्जाचं करण्यात यावं. सदर कामामध्ये दोषी असणारे अधिकारी तसेच ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.